झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक शहरामधल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजय पांढरेंना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या तब्येतीबाबत शुभेच्छा दिल्यात। विजय पांढरे मानसिक रुग्ण असल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे, म्हणूनच त्यांना या आजारातून बरं वाटावं यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात। त्यानंतर पांढरे यांच्या सुरक्षेत आणखीन वाढ करण्यात आली। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे अजब गांधीगिरी टाईप आंदोलन केलंय, मात्र यामुळे पुन्हा एकदा पांढरेंच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। कालच पंचवटी पोलिसांनी पांढरेंना सुरक्षा देऊ केली होती, मात्र या घटनेनंतर त्यांची सुरक्षा आणखीनच वाढवण्यात आली। आज सकाळी आम्ही विजयकुमारजी पांढरे साहेबांना ऑफिसमध्ये जाऊन भेटलो। त्यांना भेटल्यानंतर आम्ही बुके दिला, एक ग्रीटिंग कार्ड दिला आणि त्यांना सांगितलं की ज्या पद्धतीचे आरोप तुम्ही दादांवर करताय, जलसिंचन खात्यावर करताय, ते कुठंतरी तुम्ही थांबवा। त्यांना हात जोडून आम्ही कळकळीची विनंती केली की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जी अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।